I am Mr. Ravindra Bhalera, or today we are going to learn one of the best topic from standard 10, and that is the alchemy of nature. But before watching this video, as usual I request you, don't forget to subscribe my channel. Now let's the next paragraph. The writer says that we saw small bits of grass. आम्ही एक गवताची पाती, गवताचे कोंब उगवून आलेले पाहिले. Small bits of grass peeping through. Peeping means डोकावणे जसा अर्थ होतो. peeping, to looking out, peeping through the small cracks in the concrete pavement. Concrete जे सिमेंट कॉन्क्रीटची जी पेवमेंट म्हणजे फुटपाथ असतो, पाऊल फुटपाथमध्ये सिमेंट कॉन्क्रीटचा आहे, पण एका सिमेंट कॉन्क्रीटच्या काही क्रॅक्समधून, काही भेगांमधून, फटीमधून बीट ऑफ ग्रास, एक छोटे छोटे ग्रासचे पाती किंवा कोंब उगवलेले आम्ही पाहिले. रायटर सेड इट लेफ्ट्स अस थिंकिंग. रायटर सेज व्हेन वी सॉ दॅट बीट्स ऑफ ग्रास ऑन कॉन्क्रीट पेवमेंट, त्या कॉन्क्रीटच्या रस्त्यावरती, पेवमेंटवरती, फुटपाथवरती जेव्हा गवताची पाती उगून आलेली आम्ही बघितली, वी स्टार्टेड थिंकिंग, मी विचार करायला लागलो. लेखक बोलतो, हावेवर इम्पॉसिबल थिंग्स मे लुक. इफ वी जनरली, जर आपण सहजपणे असा विचार केला, इट इज इम्पॉसिबल टू ग्रो ग्रास ऑन कॉन्क्रीट पेवमेंट. सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यावरती मातीमध्ये बीज टाकल्यानंतर उगवून येईल, पण सिमेंटच्या कॉन्क्रीटच्या रस्त्यावरती एखादी सजीव असा म्हणजे वनस्पती उगवून येणे, इट इज इम्पॉसिबल. बट इट हॅपन्स. देअर वॉज जस्ट अ क्रॅक. छोटीशी क्रॅक जरी मिळाली, की एक भेग किंवा फट मिळाला, त्याच्यामधून ते गवताची पाती उगवून आलेले दिसले. आणि लेखक बोलतो, वी स्टार्टेड थिंकिंग अबाउट दॅट. आपण त्याच्याबद्दल विचार करायला लागलो की हावेवर इम्पॉसिबल थिंग्स मे बी लुक्स. जरी किती एखादी गोष्ट इम्पॉसिबल, अशक्य दिसत असली तरी सुद्धा देर इज ऑलवेज अन ओपनिंग. तिथे नेहमी ओपनिंग मीन्स देर इज ऑलवेज अन सोल्युशन. तिथे नेहमीच एक उपाय आपल्यासमोर असतो, असं लेखकाला याच्यामधून म्हणायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. इन नेक्स्ट पॅराग्राफ द रायटर सेज दॅट वी सॉ अ ट्री. आम्ही एक झाडाला बघितलं, झाड पाहिलं. How it was bare of all leaves in the cold winter month. Cold winter month, हिवाळ्याच्या महिन्यामध्ये that tree was completely bare of all leaves. Bare of all leaves means without leaves. हिवाळ्याच्या महिन्यामध्ये ते पूर्ण म्हणजे पानझडी झाल्यामुळे, पानगळ झाल्यामुळे ते एक देखील पान फुलं त्याच्यावरती काही नव्हतं. अशा प्रकारचं we saw a tree. आम्ही ते झाड पाहिलं. We thought, आणि त्या झाडा, अशा पानझड झालेल्या झाडाकडे बघितल्यानंतर वी थॉट, आम्ही विचार केला, इट्स चॅप्टर वॉज ओव्हर. जणू काय आता या झाडाचा एंड झालेला होता. इट्स चॅप्टर वॉज ओव्हर मीन दॅट ट्री वॉज गोइंग टू एंड ऑर डाय. ते आता झाड तुटणार, मरणार असं आम्हाला वाटलं. परंतु 3 months पास्ट, 3 महिने गेले, आणि सरप्राइझिंग थिंग वॉज दॅट स्प्रिंग सेट इन. स्प्रिंग एक वसंत ऋतूचं आगमन झालं. सेट इन मीन्स स्टार्ट. वसंत ऋतूला सुरुवात झाली. अँड द ट्री वॉज बॅक टू इट्स ग्रीन मॅजेस्टी वन्स अगेन. पुन्हा एकदा तेच पानझड झालेलं झाड एक मॅजेस्टिक, भव्यपणे, सुंदरपणे त्या झाडाला एक वन्स अगेन ग्रीनरी निर्माण झाली. छोटी छोटी पालवी फुटली. फुल ऑफ लिव्ज, भरपूर पानाने ते बहरून गेलं. फ्लावर्स, फुलं आली. अँड बर्ड्स अँड लाईफ, वेगवेगळे पक्षी आले. एक जीवन त्या झाडाला मिळालं. सो इट हॅपन्स. हे निसर्गामध्ये होते. अँड वी कॅन लर्न फ्रॉम दीज नॅचरल थिंग्स. या निसर्गातील घटकामधून आपण, वी ह्युमन बिईंग्स, आपण मानव लोक, त्यांच्यापासून खूप काही शिकू शकतो. व्हॉट इफ वी टू हॅड द, असं जर झालं तर आपण सुद्धा त्या झाडाप्रमाणे कन्व्हिक्शन दॅट, आपण सुद्धा असं कन्व्हिक्शन केलं. स्ट्रॉंग बिलीफ. कन्व्हिक्शन म्हणजे एक दृढ निश्चय. दॅट हावेवर डिफिकल्टीज थिंग्स आर राईट नाव. राईट नाव, सध्याच्या परिस्थितीमध्ये जरी कितीही अडचणी असू देत, इट विल नॉट रिमेन सो फॉर एव्हर. त्या अडचणी फॉर एव्हर, कायमस्वरूपी, रिमेन म्हणजे राहणार नाहीयेत.
वी शुड स्ट्रॉंग बिलीफ, असा आपला स्ट्रॉंग बिलीफ असला पाहिजे. म्हणजे झाड जरी बघितल्यानंतर पूर्णपणे आता ते मरणार असं लेखकाला वाटलं, पण 3 महिने झाल्यानंतर ते परत त्याला वसंत ऋतूमध्ये पालवी फुटली. तशा प्रकारे आपल्याला आपल्या लाईफमध्ये सध्याच्या प्रेझेंट टाईममध्ये जरी किती मोठ्या अडचणी दिसत असल्या, हावेवर देर आर सो बिग प्रॉब्लेम्स इन फ्रंट ऑफ अस, बट वी शुड नॉट लूज अवर कॉन्फिडन्स, बट वी शुड हॅव अ कन्व्हिक्शन. आपल्यामध्ये असं स्ट्रॉंग बिलीफ पाहिजे काय, दॅट प्रॉब्लेम्स विल नॉट रिमेन परमनंटली, त्या कायमस्वरूपी राहणार नाहीत. रिमेंबर दिस टू शाल पास, आणि ही अडचण एक दिवस पास आउट होईल, नष्ट होईल, निघून जाईल, अँड वी विल गेट अ सोल्युशन. याच्यावरती आपण मात करू शकतो. दिस वन एक्झाम्पल इज गिवन हिअर. नेक्स्ट पॅरेग्राफ. वी सॉ अन आर्मी ऑफ ॲन्ट्स लगिंग अ फ्लाय. लेखक पुढे एक उदाहरण देऊन सांगतो निसर्गामधलं. आम्ही पाहिलं काय, ॲन आर्मी ऑफ ॲन्ट्स. आर्मी ऑफ ॲन्ट्स म्हणजे मुंग्यांची रांग बघितली. त्या काय करतो त्या मुंग्या, लगिंग अ फ्लाय. लगिंग मीन्स अ कॅरिंग ऑर ड्रॅगिंग, ओढून खेचून घेऊन जाणे, दॅट इज कॉल्ड लगिंग. कशाला, अ फ्लाय, एक मोठ्या माशीला ते ओढून नेत होते. विच वॉज ॲटलिस्ट 10 times द ॲन्ट साईज. दॅट फ्लाय वॉज big, 10 times big in compared to ant size. म्हणजे मुंग्याच्या आकाराच्या तुलनेमध्ये त्या माशीचा आकार 10 पटीने मोठा होता. तरी देखील त्या मुंग्या, these ants were carrying, त्या माशीला उचलून घेऊन जात होत्या. The ants, मग कशा, how it is possible for ants are so small insects. मग हे शक्य कसं झालं. लेखक पुढे सांगतो, द ॲन्ट्स ऑर्गनाइज देमसेल्स अराउंड द फ्लाय. त्या माशीला उचलण्यापूर्वी त्याने एक प्रॉपरली प्लॅन केला, ऑर्गनाइज, एक प्लॅनिंग केलं, आणि त्या माशीभोवती जमा झाल्या. ऑल द ॲन्ट्स ऑर्गनाइज देमसेल्स अराउंड द फ्लाय, फ्लायच्या आजूभोवती जमल्या. लिफ्टेड इट, त्या माशीला उचललं वरती, ऑन अ फ्रेल फिलर्स. फ्रेल फिलरचा मिनिंग इथे तुम्हाला दिसतोय. फ्रेल फिलर म्हणजे वीक लेग्स. वीक म्हणजे कमजोर, लेग्स म्हणजे पाय. आपल्या कमजोर पायावरती त्यांनी त्या माशीला उचललं. एका अँटने उचललं का, नो, ऑल द ॲन्ट्स इन अ प्रॉपर प्लॅनिंग, वेल ऑर्गनाइज्ड वे, प्रॉपर प्लॅनिंगने एकत्रित येऊन त्या माशीला उचललं. म्हणजेच काय, युनिटी इज द बेस्ट पॉलिसी. टीमवर्क ह्याला बोलतात, टीमवर्क. सो वी कॅन लर्न टीमवर्क अँड हार्ड वर्क फ्रॉम द आर्मी ऑफ ॲन्ट्स. या मुंग्याच्या उदाहरणावरून आपल्याला टीमवर्कबद्दल आपण शिकू शकतो. सो देअर टीमवर्क अँड परसिव्हरन्स वेअर इम्प्रेसिव्ह. आपल्याला काय इम्प्रेस होतो त्या मुंग्याकडे बघून, उदाहरणावरून, त्यांचं टीमवर्क, आणि परसिव्हरन्स म्हणजे चिकाटी. ओके, व्हॉट इफ वी टू आर कन्सिस्टंट. आपण सुद्धा त्या मुंग्याप्रमाणे कन्सिस्टंट म्हणजे कंटिन्युअसली ऑर्गनाइज्ड, वेल प्लॅन करून एखाद्या गोष्टीवरती फोकस केला तर. नाव यू आर इन अ 10th standard. इफ यू परसिस्टन्स, एक कंटिन्यू चिकाटीने तुम्ही तुमच्या फोकसवरती लक्ष केंद्रित केलं, अभ्यासावरती, सो पॉसिबल आहे. लॉकडाऊन असल्यामुळे काय झालं, तरीसुद्धा तुम्ही चांगले गुण मिळवू शकता 10th standardमध्ये. सो दिस things we can learn from these natural things. या निसर्गामधील वेगवेगळ्या घटकाकडून, वेगवेगळ्या जीवाकडून आपण मानव या गोष्टी शिकू शकतो. वन मोर एक्झाम्पल द रायटर हॅज गिवन हिअर. स्पायडर्स वेव्स, कोळ्याचं जाळं आपल्याला माहिती आहे, आर डेलिकेट, खूप डेलिकेट असतं, नाजूक असतं, असं वाटतं बघितल्यानंतर लगेच तुटून जाईल, एक धागे तंतूसारखे दिसतात, डेलिकेट. एट व्हेरी स्ट्रॉंग, पण तुम्ही बघाल मोठमोठे किडे देखील त्याच्यामध्ये अडकतात. ॲक्च्युली इट इज व्हेरी स्ट्रॉंग, ते खूप मजबूत असतं. हाऊ द मिस्टिरियस, ब्युटिफुल, मॅजिकल नेचर इज. या वेगवेगळ्या एक्झाम्पलमधून लेखक आपल्याला सांगतोय की निसर्ग कशा प्रकारे मॅजिकल आहे, चमत्कारिक आहे, सुंदर आहे, जादूमय आहे, ते इथे एक्झाम्पल्समधून सांगतोय आहे ते. ओके, अ रेनबो कलर द एंटायर स्काय. निसर्गाची जादू बघा. एक इंद्रधनुष्य संपूर्ण आकाश किती मोठं आहे, तो पूर्ण व्यापून घेतो. दिस इज द मॅजिक ऑफ द नेचर्स. वन मोर एक्झाम्पल, ऑस्टियस, ते शिंपले आपण ज्याला बोलतो. टेक इन अ ग्रेन ऑफ सँड
जे शिंपले आहेत आतमध्ये ग्रेन ऑफ सँड, वाळूचा कण आपल्या शिंपल्यामध्ये आतमध्ये घेतात आणि काय होतं काही दिवसानंतर, काही वर्षानंतर दे ओपन अप विथ अ पर्ल. आफ्टर सम टाईम, आफ्टर सम इयर्स त्या वाळूचं रूपांतर एका पर्लमध्ये करून दाखवतात. पर्ल म्हणजे मोत्यामध्ये. दिस इज द मॅजिक, दिस इज द मिस्ट्री दॅट इज कॉल्ड अल्कमी ऑफ नेचर. वन मोर एक्झाम्पल. Innumerable stars shines across the infinite sky. या इन्फिनिट भल्या मोठ्या आकाशामध्ये इन्युमरेबल असंख्य तारे चमकताना आपण बघू, रात्रीच्या वेळी पाहतो. हे पण निसर्गाचा चमत्कारच आहे. क्लाउड्स टेक न्यू शेप्स विथ एव्हरी पासिंग मोमेंट्स. रात्री कधी बघा ढग जाताना चंद्राच्या प्रकाशामध्ये वेगवेगळे आकार, किंवा संध्याकाळच्या वेळी, सकाळच्या वेळी त्या क्लाउड्सचा, ढगांचा वेगवेगळा आकार आपण ज्याप्रमाणे ठरवू त्याप्रमाणे आकार दिसायला लागतात. ही पण एक जादूच आहे. क्लाउड्स टेक न्यू शेप्स विथ एव्हरी पासिंग मोमेंट. द विंड मेक ट्रीज डान्स विथ अनहिंडर्ड पॅशन. वारा सुद्धा मेक ट्रीज डान्स, जणू काही झाडांना नाचवतो, त्याला अडथळा न आणता. अनहिंडर्ड म्हणजे नॉट हिंडर्ड, नॉट ऑब्स्ट्रक्ट, त्याला अडथळा न आणता झाडं देखील नाचतात. वारा त्यांना अडथळा येत नाही, पण वाऱ्याबरोबर ते झाडं देखील नाचताना दिसतात, असं लेखक इथे बघतो आहे. इथे लेखकाची एक इमॅजिनेशन पॉवर, हाऊ द रायटर इज पॅशनेट अबाउट नेचर. निसर्गाबद्दल तो किती पॅशनेट आहे हे आपल्याला दिसून येते. वॉटर, पाणी, विदाऊट हिंट ऑफ इगो. पाण्याला कसलाही इगो, पाण्याला इगो नाही आहे, म्हणजे अभिमान नाही आहे त्याचा कशाचा. हा अभिमान, हा स्वतःबद्दल अभिमान, प्राऊडनेस हे माणसामध्येच आहे. काय उदाहरण दिले ते लेखकाने. वॉटर विदाऊट हिंट ऑफ इगो, कसलाही इगो किंवा स्वाभिमान न बाळगता चेंजेस इट्स फॉर्म. तो आपला फॉर्म, त्याचा आपला आकार, स्वरूप चेंज करीत असतो. आता पाणी कसा आकार चेंज करतो. अकॉर्डिंग टू द डिक्टेट्स ऑफ सन अँड द विंड. सूर्यकिरणामुळे पाण्याची वाफ होते, म्हणजे पाण्याचं लिक्विड फॉर्मचं कशामध्ये, वाफेमध्ये चेंज झालं. वारा व्हायल्यानंतर पाणी वाफेमध्ये रूपांतर होतं, हवेमध्ये, एअरमध्ये. सो विदाऊट हॅविंग इगो न बाळगता पाणीसुद्धा आपला आकार बदलतो. हे निसर्गाचा नियम आहे. बट वी ह्युमन बीइंग्स फक्त इगोमुळे, स्वाभिमानामुळे, एक आत्मप्रौढनेसमुळेच आपण आपलं नुकसान करीत असतो. वन मोर एक्झाम्पल द रायटर हॅज गिवन फ्रॉम द नेचर, दॅट इज द कॅटरपिलर. वेन वी सी अ कॅटरपिलर, जेव्हा आपण कॅटरपिलर म्हणजे बटरफ्लाय, फुलपाखरू होण्याअगोदर ती छोटी आळी असते ना, त्याला कॅटरपिलर बोलतात. टर्न इन टू अ बटरफ्लाय. बटरफ्लाय होण्याअगोदर जी छोटी कॅटरपिलर असतो त्याला सुरवंट पण बोललं जातं मराठीमध्ये. ते कॅटरपिलरला जेव्हा आपण पाहतो ती कशा प्रकारे सुटी आली असते आणि नंतर बटरफ्लायमध्ये, सुंदर बटरफ्लायमध्ये रूपांतर कसं होतं ते पण बघा, निसर्गाचा चमत्कार आहे. अ फ्लावर टर्न इन टू अ फ्रूट. एक फूल नंतर त्या फुलामधून फळामध्ये रूपांतर होतं, फ्रूट्समध्ये. दिस इज ऑल्सो मॅजिक. वी एक्सपिरियन्स द अल्कमी ऑफ नेचर. सो देर आर सो मेनी मॅजिक alchemy in nature. So there are so many magic alchemy in nature and we should experience. आपण त्याचा अनुभव घेतला पाहिजे असं लेखक बोलतो. We touch it. एवढा चमत्कार निसर्गामध्ये आहे. आपण जसाही इफ वी टच इट, आपण जेव्हा त्याला स्पर्श करतो म्हणजे when we experience the magic और द अल्कमी ऑफ नेचर, निसर्गाच्या चमत्काराचा जेव्हा आपण अनुभव घेतो, मीन्स वेन वी टच इट अँड बिकम गोल्ड अवर सेल्स. जसं हात लावल्यानंतर लगेच सोन्यामध्ये रूपांतर होतं, तशा प्रकारे जसाही आपण अनुभव घेतो आपण सोन्यामध्ये रूपांतर म्हणजे आपण एक परिपूर्ण होतो, आपल्याला एक भव्य असा सुंदर असा अनुभव प्राप्त होतो. बट वी शुड एक्सपिरियन्स द अल्कमी, द मॅजिक, द मिस्टिरियस पॉवर ऑफ नेचर. निसर्गामधील या सुंदर घटकांचा अनुभव घेतला पाहिजे, या
चमत्काराचा अनुभव घेतला पाहिजे आणि आपण आपलं जीवन एक फुलफिलपणे जगू शकतो. सो दिस टाईप ऑफ लेसन वी कॅन लर्न फ्रॉम दिस टॉपिक. सो फ्रेंड्स, आय होप मी याच्याच्या रिलेटेड जे मार्जिन क्वेश्चन्स आहेत, चिटचॅट ॲक्टिव्हिटीज आहेत आणि इंग्लिश वर्कशॉप आहेत, याचा आणखीन एक सेपरेट व्हिडिओ बनवेल, ते तुम्ही बघा. आणि याचे जे इम्पॉर्टंट नोट्स आहेत माझ्या englishforlearners.com वरती तुम्हाला अवेलेबल आहेत. ते englishforlearners.com वेबसाईटवरती जाऊन तुम्ही क्वेश्चन आन्सर्स, नोट्स हे सगळे तुम्ही तिथे बघू शकता. ते तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. सो फ्रेंड्स, आय होप यू माइट हॅव लाईक दिस व्हिडिओ. इफ यू लाईक्ड इट, प्लीज शेअर इट. इफ यू हॅव एनी सजेशन्स फॉर मी, प्लीज राईट इन कमेंट बॉक्स. विश यू गुड डे. टेक केअर. थँक यू व्हेरी मच.